हेल्पराज मराठी चॅनेलवरती पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। आजची आपली स्टोरी खूप छान आहे, खूप जास्त प्रेरणादायी आहे। तर स्टोरीला सुरुवात करूया। एका छोट्याशा गावात एक शिल्पकार राहत होता। त्याचं काम होतं की तो रोज डोंगरावरून दगड फोडायचा आणि ते बाजारात नेऊन विकायचा। त्याच्याकडे ना श्रीमंती होती ना प्रतिष्ठा होता, फक्त प्रामाणिक मेहनत होती। रोज पहाटे उठून तो डोंगरावर जाई, उन्हातान्हात राबत दगड फोडत असे। तो कधी तक्रार करत नसे, पण मनातल्या मनात त्याला वाटायचं, मी फार साधा माणूस आहे, काही खास नाही। एके दिवशी तो एका श्रीमंत माणसाच्या बंगल्यावर दगड पोहोचवायला गेला। श्रीमंत माणूस आरामखुर्चीत बसलेला होता। नोकर चाकर आजूबाजूला उभे होते, थंड सरबत हातात होतं। शिल्पकाराच्या मनात विचार आला, हा किती सामर्थ्यवान आहे, माझं असं आयुष्य असतं तर किती छान झालं असतं। तेवढ्यात एक दैवी आवाज त्याच्या कानात आला, तुझी इच्छा पूर्ण झाली। क्षणात तो श्रीमंत माणूस बनला। छान कपडे, अलिशान घर, नोकर चाकर सर्व काही त्याचं होतं। पण काही दिवसांनी त्याने एका राजाला पाहिलं। सुवर्ण रथातून जातो, हजारो सैनिक मागे होते, प्रजाजन वाकून नमस्कार करत असे त्याला। तो म्हणतो, राजा म्हणजे खरी सत्ता, मला राजा व्हायचं आहे। आणि पुन्हा एकदा त्याला ती दैवी आवाज पुन्हा आला, तुझी इच्छा पूर्ण झाली असं म्हणून। आता तो राजा झाला, सिंहासनावर बसला, हुकूम चालवलं। एके दिवशी रणांगणात तो प्रवास करत असताना आकाशातून सूर्य प्रखरतेने तापत होता। त्या राजाचे कपडे ओले झाले, तो घामाघूम झाला। पुन्हा त्याच्या मनात विचार आला, राजा असूनही मी सूर्याशी लढू शकत नाही, सूर्य म्हणजे सर्वात शक्तिशाली। आणि पुन्हा त्याच्या मनात इच्छा जागली की आता मी सूर्य बनणार। पुन्हा त्याला आवाज आला, तुझी इच्छा पूर्ण झाली। तो सूर्य बनला, तेजस्वी, तीव्र, आकाशावर राज्य करणारा। तो जमिनीला तापवतो, नद्या कोरड्या पाडतो। पण अचानक तो पाहतो की एक मेघ आकाशाला येतो आणि त्याला तेच झाकतो। तो म्हणतो, मेघ तर सूर्यालाही रोखतो, मी मेघ व्हायला हवं। पुन्हा परत त्याला आवाज आला, तुझी इच्छा पूर्ण झाली। आणि तो परत मेघ बनतो, गडगडणारा, पावसाळी। पण जेव्हा तो डोंगरावर धडका देतो, त्याचा पाऊस थांबतो। डोंगर ताठ उभा असतो, अचल, अभेद। शिल्पकार बोलतो, हा डोंगर सर्वात शक्तिशाली आहे, मला आता हा डोंगर व्हायचा आहे। पुन्हा त्याला आवाज येतो, तुझी इच्छा पूर्ण झाली। तो डोंगर बनतो, स्थिर, मजबूत। पण काही वेळात तो जाणवतो की एक छोटा माणूस हातात हातोडा घेऊन त्याच्यावर वार करतो। तो म्हणजे तो शिल्पकार असतो। तेवढ्यात त्या शिल्पकाराचे शब्द हरवतात, तो विचारात पडतो, मी परत त्या शिल्पकाराच्या रूपात आलो। पण आता मला समजलं, सर्वात मोठं सामर्थ्य असतं स्वतःमध्येच समाधानी राहण्यात आणि स्वतःचं काम प्रामाणिकपणे करत राहणं, हेच महत्त्वाचं असतं। आपण कितीही बदल केले तरी खरी शक्ती आपल्या आत असते। स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा, कारण तुमचं सामर्थ्य म्हणजे तुमचं सत्व आहे।